आपण मतदानाची टक्केवारी बघूया। महाराष्ट्रात आतापर्यंत 32% मतदान झालेले दुपारी 1 वाजेपर्यंत। आणि यानंतर आपण पाहतोय की महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 32% एकूण मतदान झालेलं आहे। ही 6 तासांची आकडेवारी आपण पाहतोय। 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली होती आणि 1 वाजेपर्यंत 32% मतदान पार पडलेलं आहे। आणि मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे। मगाशी अजित पवार पण बोलले की मतदान कमी होतोय, सर्वांनी घराबाहेर पडा, मतदान करा। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे। आपला बहुमूल्य अधिकार आहे, तो आपलं कर्तव्य आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे। एकंदरीत आपण पाहतोय फक्त राजकीय नेतेच नाही तर सेलिब्रिटीज कडनं सुद्धा मतदानाचा हक्क बजावला जातोय। सकाळी सुबोध भावे मराठी अभिनेता जेव्हा आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की फलटणमध्ये त्यांचं शूट सुरू आहे तरी सुद्धा फक्त मतदानासाठी ते इथे आले होते आणि त्यावरून त्यांनी सांगितलं की आपला एक मतदार, आपलं एक मत किती महत्त्वाचं आहे आणि म्हणून सगळेजण आवाहन करताय। परंतु हे दृश्य जे आहे 32% मतदान 1 वाजेपर्यंत झालंय, हे कुठेतरी थोडंसं आपण पाहतोय कमी वाटतंय। म्हणून अधिक मतदान झालं पाहिजे। 6 तास झालेले आहेत। बघा मुंबईतली आकडेवारी बघा। दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईमध्ये मायानगरीमध्ये 27.7% मतदान झालेलं आहे। आणि त्यानंतर आपण पाहूयात की मुंबईत 27.7% मतदान झाले आहे। सुट्टीचा दिवस आहे। मुंबईकरांनी जास्तीत जास्त बाहेर पडून अजून या टक्केवारीत भर पाडण्याचं आवाहन साम टीव्ही सुद्धा तुम्हाला करताय। तुम्ही जा, बाहेर पडा आणि मतदान करा। बघा थेट जाऊया विदर्भामध्ये। गडचिरोलीमध्ये 50% मतदान झाले दुपारी 1 वाजेपर्यंत। गडचिरोलीची आकडेवारी चांगली असं म्हणू शकतो, चांगलं म्हणू शकतो आपण, कारण की नक्षलग्रस्त भाग असून सुद्धा नागरिक घराबाहेर पडतायत, मतदान करतायत। अतिशय सकारात्मक हा सगळं चित्र आहे गडचिरोलीमधलं। तुमच्या एका मताने देखील फरक पडू शकतो। गडचिरोलीमध्ये आपण पाहतो की ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात की आदिवासी भाग येतो आणि त्या ठिकाणी सुविधा पोहोचवल्या पाहिजे असं तिथल्या मतदारांचं म्हणणं आहे आणि तेच त्यांनी त्यांच्या मतातून दाखवून दिलंय। त्यानंतर बारामतीत आपण जातोय। 33.7% मतदान दुपारी 1 वाजेपर्यंत झालंय आणि याबद्दलच काही वेळापूर्वी अजित पवार म्हणाले होते की जे काही मतदानाची आकडेवारी समोर आली आहे ती थोडी निराशाजनक आहे, त्यामुळे बाहेर पडा, मतदान करा, मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे। तुमचं एक एक मतदान लोकशाही सुदृढ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। तुमचा अधिकार आहे, सगळ्यात मोठा अधिकार आहे की तुम्ही निवडून देणं तुमचा नेता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य उमेदवार निवडण्यासाठी तुमचं एक मत देखील मदत ठरू शकते। तुमच्या एका मताने देखील फरक पडू शकतो। बघा वळूया आता कोल्हापूरकडे। कोल्हापूरची मतदानाची आकडेवारी 1 वाजेपर्यंत 38.5% मतदान झालंय। त्यानंतर आपण पाहतोय मुंबई उपनगराची ही आकडेवारी आहे। 30.4% मतदान दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईच्या उपनगरांमध्ये झालंय। विदर्भात वळूया। नागपूर उपराजधानी आहे महाराष्ट्राची। 31.6% मतदान झालंय दुपारी 1 पर्यंत। मात्र गडचिरोली 50% झालंय, म्हणजे नागपूर कमी आहे। त्यानंतर सांगलीकडे वळूया। सांगलीमध्ये 33.5% लोकांनी दुपारी 1 वाजेपर्यंत मत दिलेलं आहे, मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांची, वेगवेगळ्या मतदारसंघांची संपूर्ण आकडेवारी बघतो आहे की किती लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडतायत आणि मतदान करतायत। शासकीय सुट्टी जी आहे ती यासाठी देण्यात आलेली आहे, म्हणून मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे। उत्तर महाराष्ट्राकडे वळूया। नाशिकमध्ये 32.3% दुपारी 1 वाजेपर्यंत। ही आकडेवारी वाढली पाहिजे। आता खरं दुपारी थोडंसं ऊन आहे, मात्र नंतर संध्याकाळी देखील लोक घराबाहेर पडतात। परंतु एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 6 तास उलटून गेले आहेत, केवळ आता 5 ते 4.5 तास बाकी आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडणं गरजेचं आहे, आपला मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे आणि ही आकडेवारी वाढणं गरजेचं आहे। पुढे आता ठाण्याकडे मुख्यमंत्र्यांचा ठाणे बालेकिल्ला 28.3% मतदान 1 वाजेपर्यंत झालेलं आहे। एकंदरीत आपण लोकसभेच्या टक्केवारीशी जर तुलना केली तर लोकसभेमध्ये सुद्धा कुठेतरी टक्का जो आहे मतदानाचा तो खाली आला होता आणि त्यामुळे सगळ्यांनी खंत व्यक्त केली होती। परंतु विधानसभेला चित्र बदलेल अशी आशा सगळ्यांनी व्यक्त केली होती। म्हणून विधानसभेत नेमकं किती आता मतदान होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राची ही निवडणूक आहे, महाराष्ट्राची सत्ता आपल्याला बसवायची आहे। महायुती, महाविकास आघाडी असो किंवा तुम्ही कुणालाही कौल देणार असाल, तुम्हाला तुमची सत्ता निवडायची आहे आणि म्हणून मत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ठाण्याची ही संपूर्ण दृश्य आपण पाहतो। ठाण्यामध्ये 28.3% मतदान झालेलं आहे। ठाणे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे, त्यांचा आपण पाहतो त्या ठिकाणी त्यांचा होल्ड आहे आणि अशा